नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं माझ्या YouTube चॅनलला अक्षयज व्ह्यू पॉइंट। फर्स्ट इयर इंजिनिअरिंगच्या कॅप राउंड 2 च्या अलॉटमेंट आजच डिस्प्ले झाल्यात आणि मी सगळ्यांनी चेक केलं असेल की तुमची अलॉटमेंट कोणत्या कॉलेजला परत झाली आहे। म्हणजे बेटरमेंट केलं होतं फर्स्ट राउंडला, आता परत तेच प्रेफरन्स अलॉट झालाय की कॉलेज चेंज झालंय। अशा केसमध्ये डिसिजन काय घ्यायला पाहिजे, बेटरमेंट जर परत करायचं असेल तर त्यासाठी 1000 रुपये भरावे लागतील की नाही, कॉलेजमध्ये गेल्यावर जर रिपोर्टिंग करायची तर कुठले डॉक्युमेंट सबमिट करावे लागतील, डिसिजन काय असेल, या सगळ्यांविषयी थोडंसं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। कॅप राउंड 2 चा आता एकतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे फोन आले मला की आहे तिथंच कॉलेज आहे, म्हणजे बेटरमेंट केली आहे पण जे कॉलेज फर्स्ट राऊंडला होतं तेच कॉलेज परत एकदा सेकंड राऊंडला अलॉट झालेलं आहे, काय करायचं, बेटरमेंट करायला पाहिजे की नाही। आता दोन केस आहेत, एक तर कॉलेज चेंज झाला असेल किंवा जिथं आहे तिथंच आहे तुम्ही। जर तुम्हाला तुमच्या मार्क्स नुसार असं थोडंफार जरी वाटत असेल की आपल्याला पुढचं कॉलेज भेटू शकतं, ठीक आहे, म्हणजे पहिल्या राऊंडला सपोज XYZ कॉलेजला तुमचा नंबर लागलाय, आता कॉलेज चेंज झालेलं आहे, थोडंसं वरती आलात तुम्ही आणि आता देखील तुम्हाला असं वाटतंय की अजून आपल्या मार्क्स नुसार कॉलेजमध्ये थोडासा चेंज होऊ शकतो किंवा गव्हर्नमेंट किंवा ऑटोनॉमस कॉलेज मिळू शकतं, अशा केसमध्ये तुम्ही परत एकदा बेटरमेंट करा। ऑलरेडी एकदा ज्यांनी बेटरमेंट केलेली आहे, म्हणजे कॅप राउंड 1 ला बेटरमेंट केली, 1000 रुपये पे केलेले आहेत, ठीक आहे, आता परत बेटरमेंट केल्यावर परत पैसे भरायचे नाही। पण ज्यांचा नंबर कॅप राउंड 1 मध्ये लागलाच नाही कुठे आणि आता त्यांना कॅप राउंड 2 पासून 3 साठी बेटरमेंट करायची असेल, त्यांना मात्र 1000 रुपये भरावे लागतील, ठीक आहे, कधीतरी एकदा भरायला लागतात। ज्यांनी ऑलरेडी पे केलेले आहेत त्यांनी परत पैसे भरायचे नाही, ठीक आहे, एक पॉइंट तर क्लिअर झाला। आता मी सांगितलं की जर तुम्हाला असं वाटतंय की माझा नंबर थर्ड राऊंडला अजून चांगल्या कॉलेजला लागतोय तर अवश्य बेटरमेंट करा, ठीक आहे, पण तुम्ही इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट चेक जर कराल, आता व्हॅकन्सी पोझिशन चेक कराल, ह्या सगळ्या गोष्टी चेक कशा करायच्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहे। महासीईटीच्या वेबसाईटवर या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, FE 2024 त्या वेबसाईटला आपण जात असतो, ठीक आहे, तिथंच तुम्ही तुमच्या अलॉटमेंट चेक केला, सगळ्या गोष्टी येतील। अलॉटमेंट सेकंड राऊंडची चेक करा, इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट कशी चेक करायची ते तुम्हाला माहिती आहे, व्हॅकन्सी पोझिशन चेक करा। आता ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्याच्या नंतर जर तुम्हाला असं वाटतंय की चेंजेस होण्याचे चान्सेस कमी आहेत, म्हणजे जिथं लागलाय तुमचा फर्स्ट राऊंडला होता सेम वे तिथंच परत लागलाय आणि थर्ड राऊंडला पण चेंज होणार नाहीये, तर त्या केसमध्ये थर्ड राऊंडला जायची आवश्यकता नाहीये, ठीक आहे। पण हे अनालिसिस कधी कराल, जर तुम्ही इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट आणि कट ऑफ हे सगळं चेक केलेलं आहे त्यानंतर तुम्ही ते अनालिसिस करा। आणि ठीक आहे, समजा सारखेच कॉलेज त्याच लेवलचे कॉलेज जर भेटत असतील तर बेटरमेंट करायची आवश्यकता नाहीये। कारण असं आहे की आता कॅप राऊंड 2 नंतर आतापर्यंतचा एक्सपिरियन्स असा की बरेचसे विद्यार्थी हे कॅप राऊंड 2 नंतर फ्रीज कन्फर्म करतात, ऍडमिशन घेतात, ठीक आहे। कॅप राऊंड 3 साठी फार कमी विद्यार्थी हे पुढे जातात, कारण असं आहे की आता तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्सचा पिरियड जो दिलेला आहे तो 27 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट पर्यंत 3 वाजेपर्यंत तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्स करायचंय आणि इन्स्टिट्यूटला जाऊन जी रिपोर्टिंग करायची ती 5 वाजेपर्यंत त्याच दिवशी, ठीक आहे। कॅप राऊंड 3 चे ज्या डेट आहेत 31 ऑगस्ट पासून 9 सप्टेंबर पर्यंत तर कॅप राऊंड 3 चालणार आहे। माझ्या माहितीनुसार बरेचसे कॉलेजेस ऑल ओव्हर महाराष्ट्र कॅप राऊंड 2 झाल्याच्या नंतर त्यांचं कॉलेज सुरू करतात, अकॅडमिक्स सुरू होतं, ठीक आहे। अकॅडमिक्स जर सुरू होत असेल पहिल्या आठवड्यात सप्टेंबरच्या मोस्ट ऑफ द कॉलेजेस मध्ये अकॅडमिक्स हे सुरू होईल, तर मग जर तुम्ही तिसरा राऊंड करताय तर 9 सप्टेंबर नंतर म्हणजे 10 सप्टेंबर नंतर तुम्ही कॉलेज जॉईन कराल, तर पहिल्या वीक मध्ये जो काही शिकवलं जाईल तो पार्ट थोडासा तुमचा मागे पडेल। आता बऱ्याचशा कॉलेजमध्ये काय होतं की इंडक्शन प्रोग्राम हे घेतले जातात, फर्स्ट वीक पूर्ण त्यामध्ये जातो। तसं जर असेल तुम्हाला जिथं कुठे जायचंय त्या ठिकाणी तसं जर असेल तर मग तुमचा सिलेबस मिस होणार नाही, अकॅडमिक्स मिस होणार नाही, त्या केसमध्ये हरकत नाही, ठीक आहे। पण जर तुम्हाला असं वाटतंय की आता नाही बाबा चेंज होणारच नाही, तर मग तुम्ही बेटरमेंट न केलेलं बरं, फ्रीज करा आणि 3 दिवसात रिपोर्टिंग करा, ठीक आहे। आता हे जे मी सांगतोय फ्रीज करायचं किंवा बेटरमेंट करायचं हे ज्या त्या विद्यार्थ्याच्या पर्सेंटाईल नुसार आणि ज्या त्या विद्यार्थ्याची चॉईस कोड नुसार व्हॅरी होईल, ठीक आहे।
एक कोणाचं तरी सजेशन घ्या, वैयक्तिक डिसिजन डायरेक्टली घेऊ नका. ज्या लोकांना या अलॉटमेंट बाबतीत किंवा कॅप राऊंड बाबतीत, कॉलेजेस बाबतीत जास्त माहिती आहे, अशा लोकांचं गायडन्स तुम्ही घ्या आणि नंतर तुमचा डिसिजन घ्या. ठीक आहे, थोडासा अभ्यास करून, अलॉटमेंट वगैरे सगळं चेक करून मग तुमचा तो डिसिजन घ्या. ते कारण 4 वर्षाचा प्रश्न आहे. बेटरमेंट करायला देखील हरकत नाहीये, फ्रीज करायला देखील हरकत नाहीये, पण तुमच्या पर्सेंटेज नुसार ते व्हॅरी होईल. ठीक आहे, आता बेटरमेंट करताना परत पैसे भरायची गरज नाही, ते मी तुम्हाला क्लिअर केलं. ठीक आहे, आता कॅप राऊंड 3 साठी जागा शिल्लक राहतील की नाही? कॅप राऊंड 3 साठी फार कमी जागा शिल्लक राहतात. सेकंड राऊंड मध्ये बरेचसे म्हणजे 70-80% विद्यार्थी हे तुमचं सीट जे आहे ते कन्फर्म करतात. ठीक आहे, कॅप राऊंड 3 साठी जागा शिल्लक राहतील, पण फार कमी जागा थोड्याशा काही कॅटेगरीच्या असतील किंवा स्पेशल कोटा जो असतो किंवा डिफेन्स असेल किंवा ते जर सीट अलॉट झाले नाही, अशा केसेसमध्ये कॅप राऊंड 3 ला ह्या जागा व्हॅकंट राहतात, नाही तर नाही. फार कमी जागा ह्या कॅप राऊंड 3 साठी व्हॅकंट असतात. आता ज्या कॉलेजला तुम्हाला जाऊन समजा रिपोर्टिंग करायचंच आहे, ऍडमिशन घ्यायचं ठरलंय, तर 3 दिवसात जे तुम्ही घेणार आहेत 27, 28, 29 या दरम्यान, तर त्यावेळेस डॉक्युमेंट कुठले लागतील तुम्हाला? तुम्ही कॅपची जी प्रोसेस स्टार्ट केली, रजिस्ट्रेशन केलंय, व्हेरिफिकेशन केले, तर व्हेरिफिकेशन करत असताना तुम्ही जेवढे काही डॉक्युमेंट ऑनलाईन अपलोड केले होते ते सगळे डॉक्युमेंट कॅटेगरीचे असतील किंवा अजून काही, ते सगळे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला रिपोर्टिंग करावं लागेल. ठीक आहे, एलसी जरी असेल, ज्या विद्यार्थ्यांनी एलसीच्या ऐवजी नॅशनॅलिटी अपलोड केले त्यांनी एलसी शाळा सोडल्याचा दाखला हा देखील घेऊन जायचा आहे. आणि सगळेच ओरिजिनल डॉक्युमेंट जेवढे तुम्ही अपलोड केले ते सगळेच्या सगळे डॉक्युमेंट हे तुम्हाला घेऊन जावे लागतील. आणि कॉलेजची फी आहे, आता बऱ्याचशा कॉलेजमध्ये तुम्ही ज्यावेळेस एंट्री कराल स्टार्टिंगला तुम्हाला फी पे करायचीच आहे, तर आधी त्या कॉलेजला फोन करून विचारा. इंटरनेटवर किंवा त्यांच्या कॉलेजच्या वेबसाईटवर नंबर हे दिलेले असतात, कदाचित त्या कॉलेजवरून देखील तुम्हाला फोन येईल. तर फीची चौकशी करून घ्या. राहण्याचं हॉस्टेल असेल, तुम्हाला बाहेर जर जात असाल तुम्ही, तर हॉस्टेलची किंवा इतर ज्या काही फॅसिलिटीज असतात त्या सगळ्या विचारून तुम्ही इथून जा. प्लॅनिंगने जा प्रॉपर. ठीक आहे, आणि पैसे तर तुम्हाला सुरुवातीला काहीतरी पे करावे लागतील. ठीक आहे, त्या कॉलेजला कन्सर्न जे स्टाफ मेंबर असतील त्यांना कॉन्टॅक्ट करून मग तुम्ही जाऊ शकता. ओके, तर कॅप राऊंड 3 पर्यंत अजून जे काही चेंजेस होतील त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओज आपण या अक्षेस व्ह्यू पॉइंट या चॅनलवर घेऊन येणार आहोत. तर कनेक्टेड राहा. आणि सिलेबस ओरिएंटेड देखील बरेचसे व्हिडिओ आपण या युट्यूब चॅनलवर घेऊन येणार आहोत. तुमचा इंजिनिअरिंग ग्राफिक्स असेल किंवा अजून जे एक्झाम फॉर्म फिल कसा करायचा असतो, अशा टाईपचे बरेचसे व्हिडिओ आपण या चॅनलवर घेणारच आहोत. तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.